जनतेचं हक्काचं मराठी न्यूज चॅनेल एक शासन। नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय कुंडलिका रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती। पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक कुंडलिका नदीवर व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा घेतायत थरारक अनुभव। तज्ज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक असते पर्यटकांच्या सोबतीला। पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला मोठी चालना। महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे। कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय। साजे ते कामत असा 12 किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत। तज्ज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिंदासपणे अनुभवतात। पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभव पाहत आहेत। हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे। नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळी वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे। 18 वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो। कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते। आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावले वळाली असून इथं मोठी गर्दी उसळली आहे। थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते। पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावतायत। पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटकही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात। सध्या राज्यभरातील मोठमोठे युवक युवतींचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते। राज्यभरातून कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे बहरून निघालीत। तर काय नाव आपलं आणि काय अनुभव एकूणच होता? माझं नाव हसमुख राजाराम शेलार। आम्ही सगळे मुंबईतून आहोत, खार आणि सायनवरून। आम्ही इथे पहिल्यांदाच रिव्हर राफ्टिंगसाठी आलो होतो। खूप ऐकून होतो आम्ही, साधारण एक 15 आणि 16 लोक आलोत आणि त्याच्यानंतर 10 लोकांनी अगोदर ठरवलं। पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे, म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं। म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण 12 ते 13 लोकांनी आज रिव्हर राफ्टिंग इथे केलेलं आहे। खूप थरार आहे, मजा आहे, पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता, त्याच्यामुळे अजून मजा आली असती। सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत, तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक मोठा स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे, तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल। जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात, त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं। इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं, जेणेकरून अजून खूप सारी लोक येतील। जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये ही ॲक्टिव्हिटी खूप
खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल. खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर. दादा काय नाव तुमचं? कोलाड रिव्हर राफ्टिंगचा थरार आपण अनुभवलाय. नाव काय आपलं? कुठून आलात आणि कसं वाटलं? नाव आहे कृणाल शहा. आम्ही आलो आहे मुंबईवरनं आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स झाला आहे आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे. आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे 100%. किती जण आलेलात आपण? आम्ही 10 जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली. खूपच छान. दादा काय अनुभव आहे? कसं रिव्हर राफ्टिंगची मजा घेतलीत? नाव काय? आम्ही सौरभ गांधी. आम्ही इथे मुंबईवरून मित्रांनो आलो आहे. काल आलो, आराम केलं. आज मॉर्निंगला इथे आलो. सकाळी इथे कुंडलिका रिव्हरमध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे. सर्वांनी इथे यायचा, एकदा या, मजा घ्या. तुम्ही 40-45 उमर अगोदर इथे या आणि एन्जॉय करा. मिस नका करू. आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे, तुम्ही या. थांब, अजून एक ना. थांब, अजून एक. So far I think 12.5 किलोमीटर का राफ्टिंग था. इसमें मानसून में तो बेस्ट टाइम है बिकॉज आई थिंक हम लोगों को रैपिड भी अच्छे मिले, हम लोगों को एक्सप्लोर करने. हमारे साथ 3 फर्स्ट टाइमर थे, उनके लिए भी बहुत अच्छा है. बिगनर फ्रेंडली है, सेफ है. सो इट्स अ गुड एक्सपीरियंस ओवरऑल. क्या बताओगे कि कितना अच्छा लगा? बता दो मामनी, बता दो. इट वॉज माई फर्स्ट टाइम, तो मेरे को बहुत मज़ा आया. डर भी लगा था बट ओवरऑल इट वॉज अ गुड एक्सपीरियंस. Yeah, definitely it was a good experience. और the best part was the diving, I think. मतलब although हमें मतलब swimming नहीं आती, but still we are able to float. It was good. एक्सपीरियंस इंस्ट्रक्शंस हमें बहुत अच्छे से दिए गए थे. हमारा गाइड बहुत अच्छा था, हमें इंजॉय बहुत करवाया है. हम लोगों ने रिवर राफ्टिंग भी इंजॉय की है, कंपनी भी इंजॉय की है, एंड वी हैव एक्सप्लोर्ड लाइक एनीथिंग. माझं नाव अमोल रामबाडे आहे. आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि आजचा एक्सपिरियन्स आमचा अप्रतिम होता. असा एक्सपिरियन्स आम्ही मनालीला पण गेलो होतो, त्यावेळेस असा एक्सपिरियन्स नाही आला. त्यामुळे इथे खूप मजा आली. सर्वांनी एन्जॉय केलं, एकजुटीने सर्वांनी वल्लवलं आणि एन्जॉय केलं. माझं हे दुसरं टाइम आहे कोलाडला यायचं, पण अप्रतिम आहे. पैसा वसूल. पावसाळ्यात पण खूप छान मजा येते आणि पावसाळ्यात काय ऑल टाइम इथे चालू असतं, त्यामुळे सर्वांना हा भागामध्ये हे करायला मजा येते, एन्जॉय करतात सर्वजण. अजून आमची बोट येते पाठवून. थँक्यू. Divided by the 9 separate parts. Okay, the 4 sides separate.
Roll forward. Come on, go faster. Okay, stop. Get down. Get down. Okay, get back. Go forward, forward, forward. Forward, forward. Forward, forward, faster. Okay, stop. Stop, stop. Forward, forward. Okay, stop. मॅडम काय नाव आपलं आणि कसा अनुभव होता एकूणच रिव्हर राफ्टिंगचा थरार कसा अनुभव होता? मी डॉक्टर हमदुले. आम्ही मुंबईचे आहोत. मी माझे हस्बंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले.